नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आणि त्यामध्ये आता आश्रमात अर्जुन आणि सायली पुरावे शोधत असतात. तेवढ्यात हवालदार दुसऱ्या इन्स्पेक्टरकडे येत म्हणतो की साहेब, 3 वाजायला फक्त 5 मिनिटे कमी आहेत. तर आता पटकन इन्स्पेक्टर आणि हवालदार अर्जुनकडे येतात. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा अर्जुन सुभेदार, टाईम संपलाय, झालंय का तुमचं? तर अर्जुन म्हणतो हो, आणि आम्हाला ह्या 5 वस्तू सापडल्यात. असे म्हणत आता अर्जुन त्या सगळ्या वस्तू इन्स्पेक्टरकडे देतो. तर आता इन्स्पेक्टर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत हे लिहून घेतात. वस्तू लिहून घेतल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात की आता आम्ही ह्या कोणकोणत्या वस्तू सापडल्यात ना, त्या सगळ्या लिहून घेतल्यात, पण आता आम्हाला हा आश्रम सील करायचा आहे. अर्जुन म्हणतो ठीक आहे आणि आम्ही निघतोयच, असे आता अर्जुन इन्स्पेक्टरला सांगतो. इकडे आता अर्जुन आणि सायली चैतन्यसोबत बाहेर येतात. तेव्हा अर्जुन चैतन्य आणि सायलीला सांगतो की हे बघा, आपल्यासाठी हे पुरावे खूप महत्त्वाचे ठरणार आहे बरं का. चैतन्य म्हणतो की आणि साक्षीसाठी सुद्धा. अर्जुन आता आठवून लगेच चैतन्याला म्हणतो की साक्षीने स्टेटमेंट दिलं होतं की साक्षी आश्रमात फक्त एकदाच आली होती आणि ती सुद्धा साक्षी ही आश्रम विकत घेण्यासाठी तेव्हाच आली होती असे तिने सांगितलं. आणि तिने सांगितलं की तेव्हा ती आतमध्ये सुद्धा आली नव्हती आणि इथेच गार्डनमध्ये त्यांचं बोलणं झालं होतं म्हणून. अर्जुन म्हणतो की आज आपल्याला आतमध्ये ज्या वस्तू सापडल्या ना, त्या वस्तूंमध्ये एकाचा जरी संबंध साक्षीशी आढळला ना, की त्यामुळे आपल्याला असं प्रूव्ह करता येईल की साक्षी परत या आश्रमात आली होती. खुनाच्या रात्री ती आतमध्ये सुद्धा आली होती आणि आतमध्ये सुद्धा ती गेली होती आणि मग तिचं स्टेटमेंट पूर्ण खोटं ठरेल, असे आता अर्जुन सायली आणि चैतन्याला बोलतो. ते ऐकून सायली खूप खुश होते आणि म्हणते की नंतर मग मधुभाऊ सुटतील ना. तर अर्जुन आता मान हलवतो. सायली आता हसू लागते. इकडे आता हवालदाराने पुन्हा आश्रम सील केलेला असतो. इकडे आता हवालदार शेडगे हा महिपतला कॉल करतो आणि म्हणतो की महिपत साहेब, अहो आश्रमातले कोणतेही पुरावे आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत अजून. तर महिपत म्हणतो की तुम्ही काय तिथे झोपा काढतात का? शेडगे म्हणतो की आमचे इन्स्पेक्टर आणि हवालदार गेले, ते आले की मी तुम्हाला लगेच कळवतो. एवढ्यात आता इन्स्पेक्टर आणि हवालदार ते पुरावे घेऊन आता त्या हवालदार शेडगे समोर येतो. तर शेडगे त्यांना आता सलाम ठोकतो. इन्स्पेक्टर त्या हवालदाराला म्हणतो की तुम्ही एक काम करा, आश्रमात मिळालेले हे पुरावे आहेत. इन्स्पेक्टर म्हणतात की ताबडतोब हे पुरावे इव्हिडन्स रूममध्ये ठेवून या आणि तो हवालदार जाऊ लागतो. तेवढ्यात आता महिपतचा तो हवालदार म्हणतो की अरे साखरे थांब, इव्हिडन्स रूममध्ये मी चाललोय ना, मीच हे पुरावे ठेवतो. आणि आता तो हवालदार शेडगे त्या दुसऱ्या हवालदाराकडून ते पुरावे घेतो आणि आता त्या इव्हिडन्स रूममध्ये येत आता त्याचा फोन चालूच असतो. तर तो हवालदार शेडगे म्हणतो की हे बघा महिपत साहेब, पुरावे तर माझ्या हातात आले. तर आता महिपत म्हणतो की अरे बिंडोक माणसा, तुझ्याकडे मोबाईल आहे, त्याला कॅमेरा आहे, त्या इव्हिडन्स पुराव्याचे सगळे काही फोटो काढ आणि मला पाठव. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ते सगळे पुरावे जाळून खाक करायचे बरं का. ते ऐकून आता शेडगे म्हणतो की साहेब हे खूप अवघड आहे. महिपत म्हणतो की अरे पुढच्या तुझ्या 3 पिढ्या ना कशा आयुष्य आरामात जगतील आणि बसून खाईल ना हे मी बघतो, तू फक्त ते पुरावे जाळून टाक. महिपत म्हणतो की पण यासाठी तुला एक काम करावं लागेल, एकही पुरावा मागे उरता कामा नाही, सगळ्या पुराव्याची राख झालेली हवी. आणि आता हवालदार शेडगे त्या पुराव्याचा फोटो काढून आता त्या बॉक्समध्ये असलेल्या त्या पॉकेटचा सुद्धा फोटो काढतो आणि महिपतला पाठवतो. पण आता बिंडोक हवालदार शेडगेकडून एक चूक झालेली असते. इकडे आता त्यामध्ये सायलीने त्या 5ही वस्तू एका पॉकेटमध्ये घातलेल्या असतात आणि हवालदार फक्त वरून त्या पॉकेटचाच फोटो काढतो आणि तो महिपतला पाठवतो. इकडे आता प्रतिमा ही अर्जुनच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि आता सायलीच्या त्या बेडरूममध्ये येताच आता प्रतिमा ही अर्जुन सायलीची ती बेडरूम बघते आणि खूप खुश होते. तेवढ्यात आता प्रतिमाची नजर तिने सायलीला दिलेल्या साडीकडे जाते आणि पटकन कॉटवरून ती साडी उचलून घेत प्रतिमा ही स्वतःचीच हसू लागते. त्यानंतर प्रतिमा तिच्या पिशवीतून मिठाई आता तिने आणलेली बाहेर काढते आणि त्या साडीवरती ठेवत म्हणते की गोड मुलीसाठी माझ्याकडून ही छोटी भेट. आणि पुन्हा प्रतिमा ती मिठाई त्या साडीवरती ठेवून ती साडी उशीखाली ठेवून देते. आता त्यानंतर प्रतिमा पुन्हा रूम बघू लागते. तर इकडे प्रिया ही साक्षीला फोन करते, पण साक्षी काही फोन उचलायला तयारच नसते. तर प्रिया म्हणते की ही साक्षी फोन का उचलत नाहीये. आणि पटकन आता प्रतिमा बाहेर येते. तर प्रिया हसतच प्रतिमाला म्हणते की ही सायलीची रूम कशी वाटली आई तुला. तर काहीही न बोलता प्रतिमा खाली निघून जाते.
तेव्हा आता प्रतिमा जाताच प्रिया विचार करते की या प्रतिमाचं चाललंय काय. सायलीच्या रूममध्ये काय जाते, रूम काय बघते, काही हे न बोलता खाली काय जाते. तर आता इकडे अर्जुन हा सायलीला घेऊन आता त्या प्रितीज ब्युटिकमध्ये समोर आलेला असतो आणि गाडीतूनच त्या दुकानाकडे बघतो. आणि त्या ब्युटिककडे बघताच अर्जुन म्हणतो की हे एवढं महागडं ब्युटिक आहे, इथे फक्त साक्षी सिक्रेट शॉपिंग करू शकते. सायली म्हणते की चला आतमध्ये जाऊन तरी बघू. आणि आता सायली म्हणते की चला आतमध्ये जाऊन बघू. तर अर्जुन सायली आतमध्ये येतात तेव्हा तिथली ती ब्युटिकवाली आता अर्जुन सायलीला म्हणते की काय हवंय तुम्हाला, काही लेंगा शेरावली वगैरे दाखवू का. आणि तेवढ्यात अर्जुन म्हणतो की नाही, आम्ही जरा वेगळ्या कामासाठी आलो होतो. सायली आता अर्जुनची ओळख करून देते आणि म्हणते की हे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे वेगळ्या कामासाठी तुमच्याकडे चौकशी करायला आले होते. तर आता अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली मला तुमच्याकडून एक माहिती हवी होती. ती मुलगी म्हणते की बोला ना सर. तर आता अर्जुन त्या मुलीला सगळी हकीकत सांगतो. ते ऐकताच ती मुलगी म्हणते की अच्छा, म्हणजे 1.5 वर्षापूर्वी त्या क्लायंट्स आमच्या खरंच क्लायंट होत्या का, हे तुम्हाला बघायचं आहे का. अर्जुन म्हणतो हो. तर आता मुलगी म्हणते की सॉरी सर, पण हे पॉसिबल नाही आहे. ती मुलगी म्हणते की कारण आम्ही आमच्या कस्टमरचा फक्त 6 महिन्याचा डेटाच आता फक्त स्टोअर करतो. तेव्हा आता सायली म्हणते की एक महत्त्वाचा क्लायंट असेल तर आता सायली म्हणते की हे बघा, साक्षी शिकरे नावाची व्यक्ती इथे येऊन गेली का, तुम्हाला काही आठवतंय का. ती मुलगी म्हणते की साक्षी शिकरे याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. तेवढ्यात अर्जुन म्हणतो की आता तुम्ही चेक करा की 6 महिन्यात साक्षी शिकरे तुमची कस्टमर होती का. ती मुलगी ठीक आहे असे म्हणत आता तिच्या लॅपटॉपवर सगळी माहिती चेक करू लागते. आणि चेक करताच ती मुलगी म्हणते की नाही सर, या नावाच्या मॅडम कोणत्याच आमच्या कस्टमर नव्हत्या. तेव्हा आता अर्जुन सायलीला मोठा धक्का बसतो. त्यानंतर डोक्याला हात लावत अर्जुन म्हणतो की तुम्हाला तन्वी किंवा प्रिया किल्लेदार ही नावं ओळखीचे वाटतात का. तर ती ब्युटीवाली मुलगी म्हणते की नाही. सायली म्हणते की तन्वी किल्लेदार नावाच्या मॅडम मागच्या 6 महिन्यात तुमच्याकडे येऊन गेल्या का, एवढं प्लीज चेक करा ना. तर ती मुलगी आहे म्हणते ठीक आहे आणि पुन्हा चेक करते तर म्हणते की नाही, यांचासुद्धा कोणताच डेटा आमच्याकडे नाही आहे. हा आणि आता अर्जुन म्हणतो ठीक आहे. तर अर्जुन सायली तिथून जाऊ लागतात. तेवढ्यात आता समोर ठेवलेल्या ड्रेसकडे अर्जुनची नजर जाते आणि अर्जुन म्हणतो की मिस सायली, हा ड्रेस तुम्हाला छान दिसेल, घ्यायचा का. तर आता सायली त्या ड्रेसकडे बघत म्हणते की काय बोलताय सर, अहो एवढे महागडे कपडे मी कधी घालते का. सायली म्हणते की एवढ्या महागड्या एका कपड्याची आमच्या आश्रमातल्या मुलाची 4 महिन्याची फी आहे सर. तर आता अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि आता अर्जुन त्याच्या कारमध्ये जाऊन बसतो. तर तेवढ्यात इकडे ती ब्युटिकवाली साक्षीला फोन करत म्हणते की साक्षी मॅडम, तुम्ही सांगितलं होतं तसंच झालं. ते सुभेदार आमच्याकडे आले होते आणि चौकशी करत होती. तर आता साक्षी म्हणते की मग तू काय सांगितलं. तेवढ्यात आता ती मुलगी होती की तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सांगितलं. साक्षी नावाच्या कोणत्याही व्यक्तीला मी ओळखत नाही म्हणून आणि आमच्याकडे त्या आल्याही नव्हत्या. साक्षी म्हणते की गुड, तुला याचा मोबदला भेटून जाईल. इकडे आता पुन्हा प्रिया आणि प्रतिमा खाली येऊन पूर्णा आजीसोबत गप्पा मारू लागतात. तर तेवढ्यात प्रियाच्या मोबाईलवर रविराजचा कॉल येतो. तो बघून आता प्रिया ही मोबाईल तसाच ठेवते आणि म्हणते की आई, सायली आल्यानंतरच आपण जाऊ बरं का, तोपर्यंत आपण इथेच थांबू. तर प्रतिमा मान हलवते. त्यानंतर प्रिया विचार करते की हा किल्लेदार मला का कॉल करतोय. खरं तर अर्जुन आणि सायली आल्याशिवाय मला इथून निघायचं नाही आहे, कारण आश्रमात काय झालं ना ते मला त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे. आणि आता तन्वी काही रविराजचा कॉल उचलत नसते. तेवढ्यात आता रविराज कल्पनाला कॉल करतो आणि म्हणतो की तन्वी तिकडे आली का, मी तिला कॉल करतोय. तर लगेचच कल्पना म्हणते की तन्वी तर आमच्या समोरच आहे आणि फोनसुद्धा तिच्या हातात आहे. तेवढ्यात आता तन्वी म्हणते की अरे फोन तर सायलेंटवर होता, माझं लक्षच नाही गेलं. कल्पना म्हणते की मी देऊ का तन्वीकडे फोन. तर रविराज म्हणतो की नाही नको. तर कल्पना म्हणते ठीक आहे. कल्पना म्हणते हो हो सांगते मी. आणि कल्पना फोन ठेवत प्रियाला म्हणते की अरे रविराजांना आणि तुम्हाला प्रतिमासोबत डिनरला जायचं आहे आणि बाहेरही जायचं आहे कुठेतरी. ती ऐकून आता प्रियाला मोठा धक्का बसतो आणि आता आपल्याला जावं लागणार म्हणून प्रियाचा चेहरा पडलेला असतो. हसतच पूर्णाजी म्हणते की अरे वा, पण आता प्रिया म्हणते की अजून आईची आणि सायलीची भेटच नाही झाली ना.
इकडे आता पूर्णाजी ही आता प्रियाला समजावते आणि म्हणते की प्रिया तुला जायला हवंय, अगं तुझ्या बाबांनी बोलावलंय. तेव्हा आता प्रियाला राग येतो. प्रिया म्हणते की नाही, मला इतक्यात निघता येणार नाही. पूर्णाजी म्हटले काय म्हणालीस प्रिया? प्रिया म्हणते की नाही, सायली आणि आईची व्यवस्थित भेट व्हावी असं मी आईला प्रॉमिस केलं होतं. तेवढ्यात प्रतिमा म्हणते की पूर्णाई आता आम्ही निघतो बरं का, मी पुन्हा सायलीला भेटायला परत येईन. आता प्रियाचा सुद्धा नाविलाज झालेला असतो आणि प्रिया आता प्रतिमाला घेऊन निघून जाऊ लागते. पूर्णाजी म्हणते की मुलींनो सावकाश जा बरं का. तर आता प्रतिमाकडे बघत आता पूर्णाजी म्हणते की या प्रतिमाची स्मृती परत आली ना तर मग बरं होईल. तेवढ्यात आता आई अशी हाक मारून अर्जुन हा सायलीला घेऊन तिथे येतो. तर पूर्णाजी कल्पना सायली अर्जुनकडे बघतात. तेवढ्यात कल्पना म्हणते की अरे प्रिया आणि प्रतिमा आत्ताच गेल्या, तुम्हाला नाही भेटल्या का? अर्जुन म्हणतो की नाही. तर आता सायली म्हणते मी पटकन बघून येते प्रतिमा त्या गेल्यात की आहे. तर आता पूर्णाई म्हणते की त्या गाडीतसुद्धा बसल्या असतील. तेव्हा आता कल्पना म्हणते की तुमच्या चेहऱ्यावरती एवढा आनंद दिसतोय, त्यामुळे नक्कीच आश्रमातली काहीतरी चांगली बातमी आणली असेल. तर अर्जुन सायली म्हणतात हो हो आई, म्हणजे आम्हाला काही वस्तू सापडल्या, त्याचा वापर आता कसा करायचा ना ते मी बघतो असे अर्जुन आता बोलतो. हसतच कल्पना म्हणते की म्हणजे मधुभाऊ निर्दोष असल्याचा तुम्हाला पुरावा मिळाला तर आता इकडे लगेचच आता पूर्णाजी म्हणते की अगं त्यांना आतमध्ये येऊन जरा श्वास तर घेऊ दे, नंतर बोलूयात आपण. इकडे आता प्रिया ही प्रतिमाला घेऊन घरी आलेली असते. रविराज आता पेपर वाचत बसलेला असतो. तर प्रिया वेरझऱ्या मारत असते आणि प्रियाच्या डोक्यावरती खूप टेन्शन असते. ते बघून रविराज म्हणतो की प्रिया आपल्याला बाहेर जेवायला जायचं, तर तुझ्या डोक्यावरती एवढं टेन्शन आलेलं बघून तू पहिली मुलगी असशील अशी. तर हसतच प्रिया म्हणते की नाही बाबा, अहो जरा जेवायला जायचं ना म्हणून पोट रिकामं करते. तर आता हसतच रविराज म्हणतो की कर कर. प्रिया विचार करते की अर्जुन सायली येईपर्यंत मला सुभेदाराच्या घरी थांबायचं होतं. आणि इकडे प्रिया विचार करते की अर्जुन आणि सायली यांनी काही बातमी आणली, ती मला ऐकायची होती. तर तेवढ्यात प्रतिमा आवरून तिथे येते आणि रविराजला म्हणते की निघायचं का रविराज? तर आता रविराज म्हणतो की हो, अगोदर आपण हायवेच्या बाजूला त्या हॉटेलकडे जाऊ आणि नंतर मग ते बघितल्यानंतर आपण डिनरचा प्लॅन करू. तर प्रतिमा म्हणते चालेल. तेवढ्यात प्रिया म्हणते की आई मला तुला काहीतरी विचारायचं होतं. तेव्हा रविराज आणि प्रतिमा प्रियाकडे बघतात. प्रिया म्हणते की आपण पूर्ण आजीच्या घरी गेलो होतो, तेव्हा मग तू अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये का गेली होतीस? तर प्रतिमा प्रियाकडे बघते. प्रिया म्हणते की म्हणजे अर्जुन आणि सायली घरीही नव्हते, तरीही तू त्यांच्या रूममध्ये का गेली होती साई? ते ऐकून आता रविराज म्हणतो की प्रतिमा सायली नसताना तू तिच्या रूममध्ये गेली होती. तेव्हा आता प्रतिमा म्हणते की मी सायलीसाठी चॉकलेटच्या वड्या करून नेल्या होत्या आणि तिला देण्यासाठी मी तिच्या रूममध्ये गेले होते. इकडे आता खुश होऊन हसतच सायली आणि अर्जुन बेडरूममध्ये येतात. तर सायली म्हणते की आता आपल्याला त्या वस्तू आता भेटल्यात, नक्कीच आपल्याला आता यश मिळेल. आणि आता तेवढ्यात सायलीची नजर त्या साडीवर ठेवलेल्या चॉकलेटच्या वडीकडे जाते. पटकन ती वडी हातात घेत आता सायली म्हणते की चॉकलेटची वडी, हे बघा अर्जुन सर म्हणजे प्रतिमा आत्या आपल्या रूममध्ये आल्या होत्या आणि त्यांनीच ह्या चॉकलेटच्या वड्या इथे ठेवल्या. तर अर्जुन खुश होतो. पळतच सायली ही बाहेर खाली जाते. अर्जुनसुद्धा सायली पाठीमागे जातो. तेव्हा आता सायली ही कल्पनाला म्हणते की आई प्रतिमा आत्या माझ्या रूममध्ये आल्या होत्या का? तर आता पूर्णाजी म्हणते की तुला कसं कळलं? तेव्हा आता लगेच त्या वड्या दाखवत प्रतिमा आत्या माझ्या रूममध्ये आल्या होत्या, त्यांनी ह्या चॉकलेटच्या वड्या ठेवल्या असे सायली सांगताच आता पूर्णाजी कल्पना खूप खुश झालेली असते. हसतच कल्पना म्हणते की अच्छा, म्हणजे तिने वरती जाऊन तुझ्यासाठी प्रेमाची खास भेट ठेवली तर, असे म्हणत आता पूर्णाजी आणि कल्पना दोघीही हसू लागतात. आणि आता सायली खूप खुश झालेली असते. प्रेमाने तो दिवस संपल्यानंतर सायली अर्जुनला म्हणते की सर आजचा दिवस कसा छान गेला आणि आता आपल्याला आश्रमात काही वस्तू मिळाल्या आणि आता पोलीस त्या सगळ्या वस्तू बघतील आणि मग आपल्याला एक अजूनही काही एव्हिडन्स मिळेल. तर आता अर्जुन म्हणतो की 24 तासात पोलीस त्या वस्तू तपासून आपल्या हातात पुरावा असेल. तेवढ्यात आता अर्जुनला एक फोन आलेला असतो आणि तो फोन ऐकताच अर्जुनला मोठा धक्का बसतो. सायली म्हणते की काय झालं? तर अर्जुन म्हणतो की पोलीस स्टेशनच्या स्टोर रूममध्ये
आश्रममध्ये आग लागली आणि आपण आणलेल्या वस्तू डिस्ट्रॉय झाल्या. ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि सगळ्यात मोठा पुरावा आता अर्जुन आणि सायलीने आश्रमातून आणला होता तो देखील आता संपवलेला असतो. तर आता अर्जुन सायलीचा आश्रम कसा वाचवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.